आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तक्रारींकडे दुर्लक्ष, धोकादायक झाडांची मोठी फांदी रस्त्यावर कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली। ॲक्शन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमी आहे भैरवनगर धानोरी रोड परिसरातून। धानोरी येथील आनंद रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्थेनं पावसाळीपूर्वीच सोसायटी परिसरातील धोकादायक झाडांबाबत पुणे महानगरपालिकेला लेखी तक्रार करून तातडीनं कारवाईची मागणी केली होती। मात्र प्रशासनानं वेळेत योग्य ती दखल न घेतल्यानं आज एका झाडाची मोठी फांदी थेट रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली। सुदैवानं त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्यानं कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही। या घटनेचा व्हिडिओही उपलब्ध असून धोक्याची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे। सोसायटीच्या वतीनं 16 फेब्रुवारी 2026 रोजी महानगरपालिकेकडे लेखी अर्ज करून परिसरातील धोकादायक झाडं हटवण्यासाठी परवानगी आणि तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती। अर्जात झाडांच्या फांद्या निवासी इमारतींवर आणि वीज वाहिन्यांवर झुकल्या असून मुसळधार पाऊस अथवा जोरदार वाऱ्यांमुळे मोठी दुर्घटना घडू शकते असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता। मात्र तक्रारीनंतर महानगरपालिकेने केवळ एकच झाड हटवले, तर अर्जात इतर नमूद केलेल्या धोकादायक झाडांबाबत आजपर्यंत कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही खासगी मालमत्ता या कारणावरून कारवाई लांबणीवर टाकली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। आज घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून आज फांदी पडली, उद्या संपूर्ण झाड कोसळल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। रहिवाशांच्या मते आज सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच याची खात्री नाही। नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे उर्वरित धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होणार का, अशी तीव्र भावना परिसरातील नागरिकांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजकडे व्यक्त केली आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।